नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं। आणि आज आम्ही चाललोय ते श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये। गोव्यातील एक नवीनच झालेला आहे मंदिर, ते आज आम्ही बघायला चाललोय आणि लोकेटेड आहे ते नावेली साखळी येथे। सो आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हा व्हिडिओ। सो आता मी निघतो आणि सकाळचे झाले 10:15 वाजले। सो चला तर निघूया। हे बघा फायनली आता पोहोचलेलो आहे आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिराकडे। लोकेशन आहे ते फणसवाडी नावेली आणि हे सारखं रस्त्याच्याच बाजूला आहे बघा। आणि इकडे आम्ही आता गाडी पार्क केलेली आहे। सो आता जाऊया मंदिरामध्ये। सो चला। तर मंडळी आता आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आता आम्ही आता डायरेक्टली आलो आहे तिकडं साखळीला। बघा झुडिओमध्ये आलो आहे जरा शॉपिंग करायला। थोडं शॉपिंग बी करणार आहे आणि नंतर मग निघणार आहे। चला तर जाऊया आतमध्ये। मंडळी आहे बघा, आता आम्ही इकडं आता फिरत आहोत काय काय घ्यायचं आहे ते। सो बघूया आता कपडे घ्यायचे, टी शर्ट्स बी वगैरे। चला ते बघा इकडं आता थोडं टी शर्ट बी वगैरे घेतली आणि आता आम्ही चाललो आहे ते इकडं बिल करायला। चला तर मंडळी आता आम्ही झुडिओतून आता डायरेक्टली आलो आहे ते इकडं मडकईला। कारण इकडे एक सुद्धा नवीनच मंदिर बांधण्यात आलेलं आहे, ते म्हणजे श्री महागणपतीचं मंदिर आहे आणि ते आज आम्ही इकडं बघायला आलो आहे। आणि तुम्ही पाहू शकता इकडं समोर असं हे मंदिर आहे आणि हे जरा उंचावर आहे आणि एकदम मस्त आहे सारखं। सो कधी तुम्ही मडकईच्या बाजूला आलात तर नक्की या। विशेष म्हणजे बारदोळपासून हे अवघं 2-3 किलोमीटर आहे। सो तुम्ही सहज इकडं येऊ शकता आणि इकडं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता। सो चला इकडं आता दर्शन करून घेऊया। तर मंडळी आता आम्ही दर्शन करून झालं आमचं आणि आता डायरेक्टली निघतो आम्ही घरी जायला। वाजले 4:30 वाजले। तर पोचेपर्यंत आम्हाला 5-6 तरी होणार आहे। आणि तुम्ही कधी इकडे आलात बारदोळच्या बाजूला तरी नक्की या। मंडळी आता फायनली पोचलेलो आहे मी घरी आणि आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतो आहे। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, साने व्लॉग्स।